यानंतर आता बातमी मोठी आहे। नीट प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। नीट प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेली आजची सुनावणी संपलेली आहे। कोर्टाने IIT दिल्लीच्या संचालकांना 3 तज्ञांची टीम तयार करून या विषयावरती अहवाल सादर करण्याच्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत। उद्या देखील या प्रकरणाची सुनावणी आता होणार आहे। नीट परीक्षेत एका प्रश्नाला दोन्ही पर्याय योग्य असल्याने 44 विद्यार्थ्यांना बोनस गुण मिळालेले होते। त्यामुळे 4.2 लाख उमेदवारांचं नुकसान झालंय असं कोर्टाने यावर म्हटलेलं आहे। IIT दिल्लीच्या तज्ञांचं मत या संदर्भात घेतलं पाहिजे असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे। यानंतर कोल्हापूरमधून पावसासंदर्भातलीच मोठी बातमी आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सलग 3 दिवस होत असलेल्या या पावसानं नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते आहे। पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याने इशारा पातळी गाठलेली आहे। जिल्हा प्रशासन विभाग सतर्क झालाय। धरण क्षेत्रात देखील पावसाची दमदार हजेरी सुरू आहे। त्यामुळे ओढे नाले आता तुडुंब भरून वाहत आहे। मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे। एका भरधाव ऑडी चालकाने 2 रिक्षांना जबर धडक दिलेली आहे। यामध्ये दोन्ही रिक्षांचा अक्षरशः चुराडा झालेला आहे। दोन्ही ऑटो चालक आणि 2 प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्यातील एका ऑटो चालकाची प्रकृती फार गंभीर आहे। रिक्षांना धडक देऊन ऑडी चालक मात्र फरार झालेला आहे। मुलुंड पोलिसांनी ऑडी कार ताब्यात घेतलेली आहे। पुढील तपास सुद्धा पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय।